Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. बीडच्या परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील शिवराज देवटे या तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली. यानंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहतोय. जखमी तरुण शिवराज देवटेवर सध्या अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच शिवराजची मनोज जरांगे, धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे, सुरेश धस यांच्यासह अन्य नेत्यांनी भेट घेतली आहे. पण आज बीडचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परळीसह बीड दौऱ्यावर होते. परळीतील विकास कामांचा आढावा असो किंवा देवदर्शन असो की कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, अजित पवार यांनी हा पूर्ण दौरा पार पाडला. पण अजित पवार यांनी जखमी असलेल्या शिवराजला भेटण्यासाठी आले नाहीत, हा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय. भाजप आमदार सुरेश धस नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. या बाबतीत त्यांना काहीही बोलू शकत नाही. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी भेट का घेतली नाही, का दिली नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. तसेच मराठा मोर्चाचे गंगाधर काळकुटे काय म्हणाले ते पाहूयात. आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब हे बीड जिल्ह्याचे आणि अंबाजोगाईच्या दौऱ्यावर होते. विशेषतः अंबाजोगाईतल्या अनेक मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या, परंतु दुर्दैवानं त्यांना स्वराती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेल्या शिवराज भैया दिवटे यांची भेट घेणं टाळलेलं आहे. दादांच्या या कृतीबद्दल मराठा समाजामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. इतर वेळी दादा अत्यंत संवेदनशील असल्याचं दाखवतात, परंतु बीड जिल्ह्याचा विषय असला, बीड जिल्ह्याच्या विकासाचा विषय असला आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे बारामतीच्या विकासाच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विषय आल्यानंतर दादा संवेदनाहीन होतात, असा दबक्या आवाजातला सूर बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतो. आणि आज तर दादांनी दाखवून दिलंय की दादाच्या संवेदना आहेत की नाही. दादा अत्यंत कोत्या मनाचे आहेत आणि म्हणूनच ते शिवराज भैया दिवटे यांना भेटायला गेले नाहीत. याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया आहेत आणि त्याचा आम्ही दादांच्या या कृतीबद्दल समाजाची नाराजी व्यक्त करतो. दादांच्या या भावनेचा आम्ही धिक्कार करतो. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्न उपस्थित होते, म्हणून अजित पवारांनी जिल्ह्याचं पालकत्व घेतलं. पण आता परळीत तरुणाचं अपहरण आणि बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर बीड दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांनी शिवराजची भेट घेणं टाळलंय. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.